गुढीपाडव्याला तयार करा. अगदी सोप्या पद्धतीने साखरेच्या गाठी अगदी 5 मिनिटात तयार होणाऱ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण ह्या गाठी अप्पे पात्रात तयार करणार आहोत, त्यामुळे अप्पे पात्राला आपण तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेणार आहोत. जर यामध्ये तूप किंवा तेल जास्त झालं तर ते गाठी बनल्यानंतर आपण ते एखाद्या टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत. ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. मी इथे एक साधा दोरा घेतलेला आहे. त्याला पाण्यामध्ये ओला करून आपण त्या अप्पे पात्रामध्ये व्यवस्थित ठेवून देणार आहोत. नंतर पाक तयार करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घालून याचा आपण पाक तयार करून घेणार आहोत. हे आपल्याला अगदी मंद आचेवर तयार करून घ्यायचं आहे. पाकातील मळी बाहेर काढण्यासाठी यामध्ये मी 2 चम्मच साधं दूध घालून हे पाक थोडा वेळ असंच उकळू द्यायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळानंतर इथे पाकातील मळी सर्व वर येईल. त्यानंतर आपण हे सर्व मळी बाहेर काढून घेणार आहोत. तर हे बघा, पाकावरील मळी सर्व वर आलेली आहे. आता हे आपण एखाद्या प्लेटमध्ये सर्व मळी बाहेर काढून घेणार आहोत. पाक तयार झाले की नाही ते बघण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये 2 थेंब पाकाचे घालून ते चेक करणार आहोत. जर पाक इकडे तिकडे जात नसेल तर पाक एकदम तयार झालेला आहे. पाक तयार होईपर्यंत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपण अर्ध्या चमच्याला थोडा कमीच इनो घालणार आहोत. इनो घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे ढवळून घ्यायचं आहे. तयार झालेला पाक आपण अप्पे पात्रामध्ये 1-1 चम्मच करून घालून घेणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्टमध्ये करून घ्यायची आहे, कारण पाक लवकर घट्ट होतो. जर तुमचा पाक व्यवस्थित शिजलेला नसेल तर तुम्ही हे अप्पे पात्र गॅसवर ठेवून अगदी 10 ते 20 सेकंदापर्यंत गॅसवर शिजवून घेऊ शकता. पाक जर व्यवस्थित शिजलेला असेल तर तुमच्या गाठी अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतात. तर हे बघा, 5 मिनिटानंतर आपल्या गाठी अगदी तयार झालेल्या आहेत. आपण हे एखाद्या चम्मचच्या सहाय्याने ते काढून घेणार आहोत. या गाठीवर आपण लावलेलं तूप किंवा तेल जास्त प्रमाणात दिसेल तर आपण ते एखाद्या टिश्यू पेपरच्या सहाय्याने पुसून घेणार आहोत. तर बघा, आपली गाठी अगदी तयार झालेली आहे. ही गाठी अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते आणि अगदी जाळीदार तयार होते. अगदी कमी साहित्यात आणि 5 मिनिटांमध्ये तयार होणारी गाठी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.